नमस्कार, मी डॉक्टर विशाल गुंजाळ, स्पाइन अँड पेन फिजिशियन, नाशिक। आज 9 जुलै ISSP स्थापना दिवस। ISSP म्हणजे इंडियन सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन। भारतातील वेदना निवारण तज्ञांची ही संघटना सुमारे 42 वर्षापूर्वी स्थापन झालेली ही संघटना आता बरीच मोठी झालेली आहे। 1984 साली साधारणपणे मुठभर असलेल्या काही भारतातील मोजक्या लोकांनी ही संघटना चालू केली। या संघटनेचे मूळ उद्देश म्हणजे वेदना निवारण क्षेत्रामध्ये काम करणे। मित्रांनो, वेदना ही मानवाच्या अगदी पाचवीलाच पुजलेली आहे। अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मानवाला वेगवेगळ्या वेदनांना सामोरे जावे लागते। यामध्ये मग मणक्यांचे आजार असो, सांध्यांचे आजार असो, कॅन्सरच्या वेदना असो, नागिनीच्या वेदना असो, नसांच्या वेदना असो, स्नायूंच्या वेदना असो, किंवा काही मार लागल्यानंतर अथवा काही इजा झाल्यानंतर झालेल्या वेदना असो। या संघटनेचे उद्देश आहे की भारतातील विद्यार्थ्यांना, डॉक्टरांना या संघटनेच्या द्वारे शिक्षण दिले जाते आणि वेदना निवारण शास्त्र अजून पुढे नेले जाते। सुमारे 15 वर्षापूर्वी जर या क्षेत्राचा अभ्यास केला तर काही मोजक्याच ठिकाणी फक्त डॉक्टर उपलब्ध होते, ज्यामध्ये मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई अशी फक्त भारतातील मेट्रो सिटीज मध्ये फक्त डॉक्टर उपलब्ध होते। मात्र ध्येयाने पेटलेल्या डॉक्टरांनी या क्षेत्रामध्ये अधिकाधिक एज्युकेशन संपादन केले। परदेशात जाऊन तसेच भारतातील विविध सेंटर्स मध्ये जाऊन या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने एज्युकेशन संपादन केले आणि पेन मेडिसिन अथवा वेदना निवारण शास्त्र याचा पुढे जाण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केला। आणि त्याचाच फळ म्हणून आता भारतातील जी छोटी शहरं आहेत, ज्यामध्ये आपण नाशिक म्हणू, पुणे म्हणू, नागपूर म्हणू, इंदोर म्हणू किंवा असंख्य छोट्या शहरांमध्ये देखील आता पेन मेडिसिन या क्षेत्राचा विकास होत आहे आणि तेथे आता तज्ञ डॉक्टर उपलब्ध झालेले आहेत। तर मित्रांनो, पेन मेडिसिन मध्ये कोणत्या प्रकारे उपचार केले जातात? पेन मेडिसिन हे इंटरव्हेन्शन या तत्वावर आधारित क्षेत्र आहे। यामध्ये रुग्णाच्या शरीराला कोणतीही चिरफाड न करता केवळ इंजेक्शन अथवा सुईच्या साहाय्याने मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन अँड इंटरव्हेन्शन्स केले जातात। यामध्ये नर्व ब्लॉक्स आले, न्यूरोलायटिक इंजेक्शन्स आले, रेडिओ फ्रिक्वेन्सी प्रोसिजर्स आल्या, बोटॉक्स इंजेक्शन्स आले, अत्याधुनिक असे रिजनरेटिव्ह मेडिसिन म्हणजे PRP थेरपी आली, तसेच ॲडव्हान्स अशा प्रोसिजर्स ज्यामध्ये स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेटर्स, इम्प्लांटेबल पंप्स व अनेक सारे तंत्रज्ञान यामध्ये उपलब्ध झालेले आहे। आणि कमीत कमी रुग्णाच्या शरीराला त्रास देऊन अथवा कमीत कमी भूल देऊन रुग्णाला जास्तीत जास्त वेदना निवारण कसे केले जाते याकडे या क्षेत्राचे लक्ष आहे। आमचे उद्दिष्ट असे आहे की पेन फ्री सोसायटी झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त रुग्णांना त्यांच्या वेदनांपासून, त्यांच्या व्याधींपासून मुक्तता झाली पाहिजे। धन्यवाद।